खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे कळायला मार्ग नाही। राज्यापासून ते केंद्रापर्यंत सगळे लोक ह्याच्यामध्ये मिलीभगत आहे। 12 कोटी रुपये दिले, जो कारखाना त्यांनी 25 कोटीला घेतला त्याच्यामध्ये मी 12 कोटी रुपये दिले, त्याला इथं घेऊन आलो। या मतदारसंघामधला जो नाकर्तेपणा आहे तो नाकर्तेपणा उपाळून येईल। ज्या 12 जागा आहेत त्या 12च्या 12 जागा निवडून येतील अशी मला पूर्ण खात्री आहे। 13 जागा आहेत, 13च्या 13 जागा त्याची अत्यंत वाताहत झालेली आहे। किंवा आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, कुठे आहे कर्जमाफी? कर्जमाफी झालीच नाही ना। कर्जमाफी सारखा शेतकऱ्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे, दिलेलं आश्वासन तुम्ही पाळलेलं नाही। लातूर जिल्हा आणि विशेषतः निलंग्याची चर्चा तर होते, कारण या ठिकाणी मातब्बर नेते आहेत आणि मातब्बर नेत्यांचे समर्थकही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। आणि त्याच पद्धतीनं जे खंदे समर्थक राहिलेले आहेत, एकेकाळी संभाजी पाटील निलंगेकर यांचे खंदे समर्थक असलेले ते स्वतः माझ्या सोबत आहेत। निवडणुकीच्या ते रिंगणात उतरणार आहेत आणि सगळी कशी असणार आहे या वर्षीची 10 वर्ष झालं निवडणुका रखडल्यात। निलंगा तालुक्याची नेमकी कशी परिस्थिती असणार आहे या वर्षीची? तर नमस्कार। निलंगा तालुका हा मुळात लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात आक्रमक तालुका म्हणून ओळखला जातो आणि या शासनाने गेल्या 7 वर्षापासून ज्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आहेत, जसं की नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ह्याच्या निवडणुकाच घेतल्या नव्हत्या। लोकांच्या मनामध्ये या शासनाच्या विरोधामध्ये प्रचंड असा राग भरलेला आहे मनामध्ये। आणि तुम्ही निलंगा शहरामध्ये जर पाहत असाल तर सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे, रस्त्यांची दुरावस्था आहे। आपला जो निलंगा शिवाजी महाराज चौकापासून बँक कॉलनीकडे जाणारा जो रस्ता आहे, प्रामुख्यानं गेल्या 4-5 वर्षापासून त्याची जी अवस्था आहे एकदम दयनीय अशी अवस्था आहे। खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे कळायला मार्ग नाहीये। बरेच लोकांचे ऍक्सिडेंट झाले, कित्येकांचे प्राण गेले, कित्येकांचे हातपाय मोडले, तरी सुद्धा स्थानिक जे काही प्रशासन आहे ते जागं झालेलं नाही। पूर्ण शहरात घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। लोकप्रतिनिधीला या शहराबद्दलचं कुठलंच काही घेणं देणं नाहीये। पण त्याच लोकप्रतिनिधींसोबत त्याच पक्षासोबत तुम्ही काम केलं की इतके दिवस? किती वर्ष काम केलं? मी जवळपास 20-22 वर्ष निष्ठेने आताचे जे या तालुक्याचे आमदार आहेत त्यांच्यासोबत मी काम केलं। परंतु त्या कामाचं फळ मला काय मिळालं सगळी जनता, तालुका या ठिकाणी जाणतोय। काय झालं? कुठं बिनसलं होतं तुम्ही ते पक्ष सोडला? खालच्या पातळीवर उतरून त्यांनी मला त्रास देण्याचं काम केलं। जो हा आंबुलगा कारखाना गेली 12 वर्ष बंद होता, तो कारखाना आपण पूर्ण पुढाकार घेऊन तो कारखाना चालू केला। सगळ्या जनतेने बघितलंय, तिथलं पार काट्या कुट्या काढण्यापासून ते कारखाना वॉटर ट्रायल पर्यंत मी 12-12 तास त्या ठिकाणी काम केलं। परंतु यांना स्वार्थ नडला आणि एक गरीब सर्वसामान्य कुटुंबातलं लेकरू पुढे जातंय आणि तिथं काम करतंय, पण महाराष्ट्रातले नाही। पण महाराष्ट्रातले कारखाने विक्रीचा डाव कशा पद्धतीने हे सगळं विकले जाते? हे खूप मोठं रॅकेट आहे। याच्यामध्ये पार राज्यापासून ते केंद्रापर्यंत सगळे लोक ह्याच्यामध्ये मिलीभगत आहे। ज्या माणसाचं 2016-17 मध्ये अकाउंट NPA होतं, तो माणूस 8 वर्षामध्ये 15 कारखाने घेतो, कोणीतरी म्हणतंय 30 कारखाने घेतला। तुमचे अशी काय जादू? त्यांच्यासोबत तुमचे बी संबंध राहिले काय भाजपमध्ये असताना? नाही, भाजपमध्ये मी मुळात व्यापारी आहे। माझा व्यापार करत मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले 22 वर्ष होतो। मी 2024च्या 11व्या महिन्यामध्ये मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। माझं निलंबन करण्यात आलं आणि त्याच्यानंतर मी 2 वर्ष निलंबनानंतर सुद्धा मी कुठल्याही पक्षात प्रवेश केला नव्हता। परंतु या जिल्ह्याचे आत्ताचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अभयदादा साळुंके यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली। एक सर्वसामान्य कुटुंबातला, ज्याला सर्वसामान्यांची जाण आहे असा माणूस
या निलंगा तालुक्याचं विधानसभेचं नेतृत्व करतोय म्हणून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश पण केला. आताची काय आदरणीय स्थिती? अमित भैया देशमुख असतील, आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील, यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी काँग्रेस पक्षामध्ये तुम्हाला प्रवेश आधीच्या नेतृत्वावर विश्वास का राहिला नव्हता, का सोडावं लागलं? आणि सध्याची स्थिती काय आहे? जिल्हा परिषद निवडणुकीचा आता बिगुल वाजतंय. जिल्हा परिषदेच्या या सगळ्या मतदारसंघातली काय स्थिती असणार आहे? ज्या माणसाला मी इथं घेऊन आलो, जो माणूस एक क्लार्क होता, त्याला मी इथं घेऊन आलो, त्याचा पहिला कारखाना मी ऑन रेकॉर्ड बोलतोय, ऑफ रेकॉर्ड नाही, 12 कोटी रुपये दिले. जो कारखाना त्यांनी 25 कोटीला घेतला त्याच्यामध्ये मी 12 कोटी रुपये दिले. त्याला इथं घेऊन आलो, त्याला या कारखान्यामध्ये टेंडर भरायला लावलं, ते टेंडर भरायला पैसे दिले, कारखाना रिपेरिंगला पैसे दिले. आणि माझे वैयक्तिक पैसे ज्या माणसानी घेतले तिथं घातले, माझे पैसे घेऊन माझ्यावर 420 केला, त्या माणसासोबत कसं राहणार? ज्या वेळेपर्यंत त्यांची नियत साफ होती त्या वेळेपर्यंत मी त्यांच्या सोबत होतो. त्यांची माझ्याबद्दलची भावना बदलली. माझ्या कुठेतरी लेकराचा घात करायचा विषय त्यांनी बोलला, माझा घात करायचा विषय बोलला, त्याच्यामुळं आपण त्यांना सोडलो आणि आपण आता काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी काम करतो. बरं, निवडणुकीची म्हणूनच विचारलं. आता निवडणुकीची कशी तयारी करताय मग? निवडणुकीची तयारी किती हे आहेत सगळे? आमच्या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 12 जिल्हा परिषदेचे गट आहेत. तालुक्यामध्ये 10 गट आहेत. झालाय का मग या 10 वर्षात? बिलकुल विकासाचा पत्ता नाही. जिल्हा परिषद तर जिल्हा परिषद होती ना, भाजपच्या ताब्यात होती. 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष होता, उपाध्यक्ष होता. उपाध्यक्षाच्या गावाला जायला रस्ता नाही. जिल्हा परिषदेचे जे उपाध्यक्ष होते त्यांच्या गावची परिस्थिती जाऊन बघा. त्यांच्या गावात, त्यांच्या स्वतःच्या गावात जायला रस्ता नाही. त्यांनी ज्या जिल्हा परिषद गटामधून निवडून आले त्या तळीखेड गावामध्ये जे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे तो रस्ता त्यांना करता आला नाही. आणि मग जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात असून काय उपयोग आहे? जिल्हा परिषदेला इतकं मोठं फंड आहे. जिल्हा परिषद म्हणजे एक मिनी मंत्रालय. तुम्हाला तुमच्या मतदारसंघात काम करता आलं नाही, बाकीच्या मतदारसंघामध्ये तुम्ही काय करणार आहे? काँग्रेसची वाताहत झाली मान्य करताय मागच्या काळामध्ये. कसं आहे, जे या निवडणुका ज्या पद्धतीने घेतल्या जातात, जे काही वोट चोरी आहे, आदरणीय देशाचे नेते राहुल गांधी जे सांगतायत वोट चोरी, आता एका घरामध्ये निवडणुकीमध्ये ते नाही, आता ते तसं करतील का नाही अजून सांगता येत नाही. कारण आता खूप मोठं पर्दाफाश झालेला आहे, निवडणूक आयोग तोंडावर पडलेला आहे. त्याच्यामुळं या निवडणुकीत काय करतील माहित नाही. विधानसभेमध्ये वोट चोरी झाली, लोकसभेमध्ये वोट चोरी झाली, त्याच्यामुळे हे सरकार आलंय. आणि हे सरकार कुठल्या पद्धतीने चालू आहे हे सर्वसामान्यांना कळून. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय वेगळेपण असणार आहे मग? ह्याचा फटका किंवा या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यांनी जे केलेलं नाकर्तेपणा आहे, या मतदारसंघामधला जो नाकर्तेपणा आहे तो नाकर्तेपणा उफाळून येईल. आणि जिल्हा परिषदेच्या निलंगा विधानसभा मतदारसंघातल्या ज्या 12 जागा आहेत त्या 12च्या 12 जागा निवडून येतील अशी मला पूर्ण खात्री आहे. 13 जागा आहेत, 13च्या 13 जागा या पूर्ण निवडून येतील निलंगा विधानसभा मतदारसंघातल्या. आणि निलंगा तालुक्यामध्ये 10 जागा आहेत. सरकार आहे असं म्हणते, वरी आहे, नाही, इंजिन किती बी जोडा, केंद्रात आहे. नाही, मला काय म्हणायचं आहे, तुमच्यासारखा चेहरा पुढे करते काँग्रेस इकडे. नाही, माझ्यासारखा चेहरा म्हणजे मी सर्वसामान्य कुटुंबातून एक व्यापार करून माझी उपजीविका भागवत असताना मी राजकारण करतोय. मी गेल्या 20 वर्षापासून राजकारणामध्ये आहे. मी ग्रामपंचायतीच्या 4 निवडणुका लढलेत. त्याच्यामध्ये सातत्यानं मी सरपंच किंवा उपसरपंच राहिलेलो आहे. आता माझी आई सरपंच आहे लोकनियुक्त. कशी संधी मिळणार आहे युवकांना इथं? आता हे तुम्ही जे 12 त्याचा काँग्रेस कसं प्रतिनिधित्व देणार याच्यामध्ये? महिलांना मोठ्या प्रमाणात संख्या. बिलकुल या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष जे काही चांगले चेहरे आहेत, जनता समाजासाठी नक्की उपयोग होऊ शकतो अशा चेहऱ्यांना या ठिकाणी काँग्रेस संधी देणार आहे. यांचं जे काही नाकर्तेपणा आहे गेल्या 20-25 वर्षापासून ते आमदार खासदार राहिलेले आहेत, परंतु 20-22 वर्षाच्या पूर्वी स्थापन झालेली MIDC, त्या MIDC मध्ये एकही उद्योग आणता आला नाही. इथल्या तरुणाच्या हाताला काम नाही. इथले तरुण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जात आहेत. आपण जर या मार्केटमध्ये एखादा फेरफटका मारला तर तुम्हाला 50% शटर बंद दिसतील आणि त्या शटरवर दुकान भाड्याने देणे आहे अशा पद्धतीचे बोर्ड लागलेले दिसतील. पण हे अपयश आहे.
तर कामगार मंत्री राहिले होते ना कामगार मंत्री राहिले, परंतु कामगाराच्या हाताला काम देता आलं नाही. हे खूप मोठी शोकांतिका आणि दुर्दैव आहे. आता तुम्ही त्यांचे समर्थक राहिला आता निवडणुका आल्यात म्हणून विरोध करताल असं लोक निवडणुकी आलेत म्हणून विरोध केलेला हा सर्वसामान्य जनतेला कळतो. माझ्या बोलण्यामध्ये काय तथ्य आहे, काय सत्य आहे हे लोकांना माहित आहे. जर मी खोटं बोलत असेल तर त्यांनी सिद्ध करावं. तुमच्यावर अन्याय झाला म्हणून आता पेटून उठून काँग्रेसला मदत हो, अन्याय झाला हे जगजाहीर आहे, सर्वश्रुत आहे. त्याच्यामुळे कुठेतरी मी सूड भावनेनं बाहेर आलोय असा विषय नाहीये. माझ्या एकट्यावर अन्याय झाला, माझ्यावर झालेला अन्याय इतरावर होऊ नये म्हणून मी त्या गोष्टीचं जेवढं पुरेपूर काय लोकांना सांगता येईल तितकं सांगितलं. परंतु माझ्यावर अन्याय झाला म्हणून सूड भावनेनं बाहेर आलो नाही. या समाजाची जी होत असलेली वाताहत आहे ती वाताहत कुठंतरी थांबली पाहिजे. खरोखर गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे. कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं मिळालं पाहिजे आणि नवयुवकांना, तरुणांना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. याच्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे आणि म्हणून आम्ही या 10 वर्ष निवडणूक नाही, आता पुढचं हे आता येणारी निवडणूक वादळी तर असणार हे आता तुमच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसायले. कुठले मुद्दे घेऊन जाणार आहात आणि काँग्रेसला काही मुद्दे आहेत का फक्त भाजप विरोध आणि जे काम नाहीत हेच मुद्दे असतील का इतर कुठले मुद्दे असतील? सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे, या जिल्हा परिषद सर्कलमध्ये प्रत्येक या निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये जो काही विकासाचा बॅकलॉग आहे तो विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही या निवडणुकीत जाणार आहे आणि हा विषय आम्ही लोकांच्या समोर घेऊन जाणार आहे. नुसता भाजपचा विरोध म्हणून नाही. तुम्ही ज्या वेळेला तुमचं सरकार सत्तेत आलं देशामध्ये त्यावेळेला ज्या काही महागाई होती, जे काही दर होते, डिझेल पेट्रोलचे असतील, सोन्याचे असतील, परत खाद्यतेलाचे असतील आणि शेतमालाचे असतील, जे सोयाबीन 2014 साली 6,000 रुपये भाव होता, 2012-11 साली 10,000 रुपयाचा भाव होता, जी तूर 130 रुपये किलो होती, जो हरभरा 80 रुपये किलो होता, तो आज 40 रुपये किलो हरभरा विकतोय. शेवटचा प्रश्न, शेतकरी या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणाच्या पाठीशी राहतील? ते तर मदत करायला त्यांच्या पाठीशी राहतील का? आता तुम्ही आश्वासन द्यायला तुमच्या शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. शेतकऱ्याची अत्यंत वाताहत झालेली आहे. तुम्ही मदत केली असं सांगताय, काय मदत केली? पंजाब सरकारने हेक्टरी 50,000 रुपयाची मदत केली. तुम्ही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घोषणा केली होती तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. कुठे आहे कर्जमाफी? कर्जमाफी झालीच नाही ना. कर्जमाफी सरकार शेतकऱ्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्ही हातात घेऊन या निवडणुकीला समोर गेला होतात, परंतु दिलेलं आश्वासन तुम्ही पाळलेलं नाही. त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये शेतकरी आणि सर्वसामान्य मतदार, सर्वसामान्य कष्टकरी जनता ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, ही आम्हाला ठाम विश्वास आहे. एकूणच हे नवीन चेहरे आहेत. खर तर अनेक वर्ष निलंगा आणि या भागामध्ये काम करणारे असे अनेक व्यक्ती आहेत. त्यांना आपण समोर आणणार आहोत, त्यांचं बाजू काय आहे नेमकी निवडणुकी संदर्भात जाणून घेणार आहोत. त्यातले हे पहिले व्यक्ती आहेत. आणखीन लातूर जिल्ह्यातले आणखीन काही लोक आहेत, जे चेहरे आहेत, जे निवडणूक लढणार आहेत, जे लोकांपर्यंत पोहोचणार आहेत, जे युवकांची बाजू असेल, महिलांची बाजू असेल किंवा इतर समस्यावर बोलणार आहेत, त्यांना आपण पुढे आणणार आहोत. आणि नेमकं लातूरच्या मनात काय आहे, लातूरच्या प्रश्नांबद्दल जाण असलेले लोक काय म्हणतायत, हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. त्यापैकी हा पहिला प्रयोग आहे. इथून पुढे अशाच पद्धतीचे ज्या मुलाखती आहेत त्या आपल्याला पाहता येणार आहेत. तोपर्यंत तुम्ही जर यूट्यूब चॅनल पाहत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि जेवढे लोकांपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पोहोचवता येते तेवढ्यापर्यंत पोहोचवा, शेअर करा. इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.